तुकाराम मुंडे हा असा हा व्यक्ती आहे का ज्यांनी या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्याच्या 20 वर्षात 24 बदल्या झालाय, कुठेही तो टिकत नाही। आणि एका अधिकाऱ्याने प्रामाणिकपणा दाखवला असेल तर त्या अधिकाऱ्यावर दोष न देता ज्यांनी काही त्यांना धमकी दिली हे अजिबात सहन करू शकत नाही। सभागृहाने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनाही विनंती आहे। आणि लक्षवेधी टाकणाऱ्या माननीय कृष्णा खोपडेंना जर गेटवर किंवा मोबाईलवर धमक्या येणार असतील, दोन भाग आहेत। पहिला भाग म्हणजे त्यांना आलेली धमकी। महानगरपालिकेचे आमचे माजी निगम आयुक्त तुकाराम मुंडे हे 2020 मध्ये महानगरपालिकेमध्ये आले। ते 7 महिने राहिले। त्यांचा इतिहास असा आहे का त्यांच्या 20 वर्षामध्ये त्यांच्या 24 बदल्या झाल्या आणि त्यांनी 7 महिन्यामध्ये जे काही गुल महानगरपालिकेमध्ये खिलवलं, स्मार्ट सिटीचे अधिकार नसताना त्यांनी अधिकार वापरले, कसल्याही प्रकारची त्यांनी मान्यता घेतली नाही आणि पर्टिक्युलरली कॉन्ट्रॅक्टरले अधिकार नसताना 20 कोटी रुपयाचे चेक इश्यू केले। त्यावेळेचे आमचे महापौर संदीप जोशी आणि सत्ता पक्षाचे नेते संदीप जाधव यांनी पुराव्यासहित सदर पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केला। स्मार्ट सिटीचे जे 2 महिला अधिकारी होते त्यांनी त्या फाईलवर सही केली नाही आणि म्हणून तुकाराम मुंडे यांनी त्यांनी आपल्या चेंबरमध्ये बोलवलं, त्या महिलेला टॉर्चर केलं, शिवीगाळी केल्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही पहिली घटना आहे सर का 2 महिला अधिकाऱ्यांनी एका IAS च्या विरोधामध्ये सदर पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केला। आणि त्यावेळेस दुर्भाग्य असं होतं का नागपूर शहराचे आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख होते, त्यांनी हे प्रकरण त्यावेळेस दाबण्याचा प्रयत्न केला। मी आणि प्रवीण दटके यांनी लक्षवेधी लावण्या या ठिकाणी टाकलेली आहे, 1-2 दिवसामध्ये ते लागेल। काल मी विधानसभेमध्ये आलो असता तुकाराम मुंडेच्या इशाऱ्यावर माझ्या दोन्ही मोबाईलवर मला धमकी आली का तुम्ही तुकाराम मुंडेच्या विरुद्ध बोलू नका, नाहीतर याचे गंभीर परिणाम होईल, हे त्यांनी मला धमकी दिली। आणि मी कालच माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय अध्यक्ष विधानसभा आणि पोलीस कमिशनर साहेबांना भी तक्रार केली, त्याची FIR दाखल। का IAS अधिकारी तुकाराम मुंडे त्यांचे समर्थक असतील, जे कोणी असतील, ते अशा प्रकारचे अगर आमदाराला धमकी देत असेल तर अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय याची गंभीर दखल घेण्याची। अशाच माहिती करता चॅनलला सबस्क्राईब करा।